एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे क्रीडा. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज पुरुष आशियाई क्रिकेट चषक 2023 बद्दल आहे. हा जो काही चषक आहे तो भारतानं श्रीलंकेला पराभूत करून त्या ठिकाणी जिंकलेला आहे. याच्या अगोदर एकदा आयोगानं हा जो काही पुरुषांचा आशियाई क्रिकेट चषक आहे त्याच्याबद्दल एकदा प्रश्न विचारलेला आहे. सो बघूयात काय डिटेल आहेत. ओके, ही स्पर्धा झाली श्रीलंका आणि पाकिस्तान संयुक्तरित्या. ॲक्च्युली ही स्पर्धा फक्त पाकिस्तानमध्ये होती, परंतु भारतानं पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिल्यानंतर या स्पर्धेचं सहयजमानपद श्रीलंकेला देण्यात आलं. याचा अर्थ या स्पर्धेचे यजमान दोन होते, श्रीलंका आणि पाकिस्तान. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही स्पर्धा भारतानं जिंकली. भारताचं हे 8वं विजेतेपद होतं. उपविजेता होता श्रीलंकेला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फक्त 50 धावा करता आल्या, त्याच्याबद्दल पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि भारतानं हे 50 धावांचं लक्ष्य अगदी कमी वेळेमध्ये पूर्ण केलेलं होतं. ओके, सामनावीर जो आहे तो शेवटच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणारा जो काही भारताचा मोहम्मद सिराज आहे, आपण त्याला मॅन ऑफ द मॅच असं देखील म्हणू शकतो. मॅन ऑफ द मॅच सामनावीर जो आहे तो मोहम्मद सिराज भारताचा, आणि मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज जो आहे तो भारताचा गोलंदाज कुलदीप यादव. ओके, सो मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच हे दोन्ही गोष्ट वेगवेगळी आहे, लक्षात ठेवा. नंतर स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा केल्या शुभमन गिलनं, जो भारताचा खेळाडू आहे. सर्वाधिक विकेट्स घेतल्या मथिशा पाथिरानानं, जो श्रीलंकेचा गोलंदाज त्या ठिकाणी आहे. ओके, सो प्रश्न विचारला तर ह्या दोन गोष्टीवर प्रश्न विचारू शकतात की अंतिम सामन्यातील सामनावीर कोण होता, आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे ओव्हरऑल ह्या पूर्ण क्रिकेट चषकामध्ये त्या ठिकाणी सर्वात चांगली कामगिरी त्या ठिकाणी कोणी केली. ओके, अंतिम सामन्यामध्ये विशेष कामगिरी कोणी केली तर मोहम्मद सिराजनं त्या ठिकाणी केली. त्यांनी 21 धावा देत 6 विकेट त्या ठिकाणी घेतल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आशियाई चषकामध्ये 6 गडी बाद करणारा मेंडिस नंतरचा हा दुसरा गोलंदाज त्या ठिकाणी ठरला आहे. याच्या अगोदर एशिया कपमध्ये मेंडिसनं, जो काही श्रीलंकेचा खेळाडू आहे, त्यानं 6 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. त्याच्यानंतर हा दुसराच खेळाडू आहे ज्यानं अशा प्रकारे 6 गडी बाद त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर मोहम्मद सिराजची आणखीन एक कामगिरी म्हणजे त्याने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतलेल्या आहेत, आणि एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेणारा तो पहिला भारतीय तर जगातला एकूण 4था गोलंदाज ठरलेला आहे. हे पण एक वेगळं तुम्हाला क्वेश्चन आयोग विचारू शकतं की एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेणारा पहिला भारतीय कोण आहे, तर तो आहे मोहम्मद सिराज, लक्षात ठेवा. नंतर 16 चेंडूमध्ये 5 विकेट घेतल्या, म्हणजे 16 चेंडूमध्ये 5 विकेट म्हणजे कमी चेंडूत 5 विकेट घेण्याच्या विक्रमाशी त्यानं बरोबरी केलेली आहे. ह्याच्या अगोदर कमी चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा जो काही विक्रम होता त्याच्यामध्ये त्यानं विक्रम केलेला आहे. सो बरेच विक्रम मोहम्मद सिराजच्या नावावर झालेले आहेत. त्यातला हा जो विक्रम आहे तो महत्त्वाचा आहे. एकाच ओव्हरमध्ये त्यानं 4 बळी त्या ठिकाणी घेतलेले आहेत, म्हणजे एका ओव्हरमध्ये 6 चेंडू असतात, 6 पैकी 4 चेंडूवर त्यांनी विकेट त्या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर श्रीलंकेनं किती धावा केल्या तर श्रीलंकेनं फक्त 50 धावा केल्या, आणि हा 50-50 फॉर्मॅट होता, एक दिवसीय त्या ठिकाणी फॉर्मॅट होता. 50 ओव्हरमध्ये फक्त त्या ठिकाणी 50 धावा केल्या. आशिया चषकातील ही सर्वात कमी धावसंख्या होती. श्रीलंकेची ओव्हरऑल एक दिवसीय मधली ही दुसरी निच्चांक धावसंख्या होती. भारताविरुद्धची कोणत्याही इतर संघाची ही निच्चांकी म्हणजे लोएस्ट स्कोअर त्या ठिकाणी होता. याच्या अगोदर भारतासोबत कोणत्याही संघानं एवढ्या कमी धावा त्या ठिकाणी केलेल्या नव्हत्या. सो भारतासोबतची कोणत्याही संघाची वन डे मधली ही लोएस्ट स्कोअर त्या ठिकाणी ठरलेला आहे. ओके, टोटल 6 संघ सहभागी झाले होते. भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे टोटल 6 संघ त्या ठिकाणी सहभागी झाले होते. ही स्पर्धा 1984 पासून दरवर्षी आयोजित केली जाते. आशियाई क्रिकेट परिषदेकडून त्याचं आयोजन केलं जातं. सर्वाधिक विजेतेपद भारताकडे आहेत. मागच्या वर्षी ही स्पर्धा श्रीलंकेनं त्या ठिकाणी जिंकलेली होती. ओके, येस. नंतर भारताचा गोल्डन बॉय, त्याचं नाव आहे नीरज चोप्रा. ह्या नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्णपदक त्या ठिकाणी जिंकलेलं आहे, आणि ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. प्रश्न आयोग विचारू शकतं की नीरज चोप्रानं जे काही सुवर्णपदक जिंकलेलं आहे ते कोणत्या स्पर्धेत जिंकलेलं आहे, तर जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2023 हंगेरीमधल्या बुडापेस्ट या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. 88.17 इतक्या अंतरावर मीटर इतक्या अंतरावर नीरज चोप्रानं भाला फेकला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑलिम्पिकमध्ये जेव्हा त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं तेव्हा त्यानं 87.58 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. याचा अर्थ ही जी कामगिरी आहे ती सरस ठरली. थोडक्यात नीरज चोप्रानं ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये जेव्हा सुवर्णपदक मिळवलं तेव्हा
ऑलिम्पिकमधल्या कामगिरीपेक्षा त्याची चांगली कामगिरी होती, कारण तिनं ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता आणि याच वेळेला इथं 88.17 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकलेला आहे. सो आयोग इथं प्रश्न विचारू शकतो तुम्हाला, कारण ही एक वेगळी कामगिरी त्या ठिकाणी नीरज चोप्राची त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा हा पहिला भारतीय आणि आशियाई आहे, आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकणारा हा पहिला भारतीय सोडाच तर पहिला आशियाई व्यक्ती देखील आहे. म्हणजे आशिया खंडातले जे काही देश आहे त्या देशातल्या कुठल्याही खेळाडूनं ॲथलेटिक्समध्ये अशा प्रकारचं सुवर्णपदक जिंकलेलं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऑलिम्पिक, जागतिक, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. आपल्याला माहीत आहे की त्यानं ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, आत्ताच्या जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक घेतले, आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्ये तर त्यानं 2 पदकं जिंकलेली आहेत, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये पण पदकं जिंकलेली आहेत किंवा सुवर्णपदक जिंकलेलं आहे. सो ह्या ज्या काही महत्त्वाच्या 4 क्रीडा स्पर्धा आहेत, ऑलिम्पिक, जागतिक ॲथलेटिक्स, राष्ट्रकुल आणि आशियाई, या 4ही क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी काही जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा असते त्या ॲथलेटिक्स स्पर्धेतलं आत्तापर्यंतचं हे 3रं पदक आहे. आणि किती शोकांतिक आहे बघा, एवढ्या मोठ्या भारतामधून ही स्पर्धा सुरू झाल्यापासून, म्हणजे जेव्हापासून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते तेव्हापासून भारताला फक्त 3 पदकं मिळालेत. त्यातली 2 पदकं नीरज चोप्राची आहेत. ओके, अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 मध्ये लांब उडीमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं, म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. नीरज चोप्रानी मागच्याच वर्षी ह्या स्पर्धेमध्ये रजत पदक मिळवलं होतं. याचा अर्थ या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमधलं नीरज चोप्राचं 2रं पदक तर पहिलं सुवर्ण पदक आहे. लक्षात ठेवा, कारण मागच्या वर्षी 2022 मध्ये जेव्हा ही स्पर्धा झाली होती तेव्हा नीरज चोप्रानं रजत म्हणजे सिल्वर मेडल त्या ठिकाणी मिळवलेलं होतं. सो माहिती असू द्या. आणि मागच्या वर्षी सिल्वर मेडल आणि ह्या वर्षी गोल्ड मेडल यांनी मिळवलेलं आहे. सो ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचं 3रं पदक आहे. ह्या 3 पदकांमध्ये भारताची 2 पदकं आहे. दुसऱ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रथमच ही ॲथलेटिकची जी काही भालाफेकीची अंतिम फेरी पार पडली, त्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या 3 भालाफेकपटूंचा समावेश होता. नीरज चोप्रा, किशोर कुमार जेना आणि DP मनू हे 3 भारतीय खेळाडू भालाफेकीच्या अंतिम फेरीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता. अंतिम फेरीत एकाच देशाचे 3 स्पर्धक असलेला भारत 4था देश होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या 4x400 मीटरचा जो काही पुरुषांचा रिले संघ होता त्यांनी आशियाई विक्रमाची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे. भारतीय पुरुष रिले संघाची 4x400 मीटर स्पर्धेमध्ये आशियाई विक्रमाची नोंद केलेली आहे. मोहम्मद अनास, अमोज जॅकब, मोहम्मद अजमल, वरिया थोडी आणि राजेश रमेश हे 4 खेळाडू या स्पर्धेमध्ये होते आणि यांनी आशियाई त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आशियाई विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी काही जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पहिला देश होता अमेरिका. अमेरिकेनं टोटल 12 सुवर्णपदकं जिंकली. भारताचा क्रमांक म्हणजेच नीरज चोप्राचा क्रमांक आपण म्हणू शकतो 18वा, कारण भारतानं या स्पर्धेमध्ये फक्त 1 पदक जिंकलं, ते पण नीरज चोप्राचं होतं आणि ही फार अवघड गोष्ट त्या ठिकाणी आहे. ओके, सो ज्या वेळेला अमेरिका 12 सुवर्ण पदकं जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच वेळेला भारताला फक्त 1 सुवर्ण पदक जिंकता आलेलं त्या ठिकाणी आहे. नंतर सप्टेंबर 2023 मध्ये युजिन हे अमेरिकेमधलं ठिकाण आहे. तिथं जी काय डायमंड लीग मालिका असते, डायमंड लीगची सिरीज असते, त्या डायमंड लीगच्या मालिकेमध्ये अंतिम स्पर्धेमध्ये मात्र नीरज चोप्राला कुठलं पदक मिळालेलं आहे, रजत पदक मिळालेलं आहे, सिल्वर मेडल मिळालेलं आहे. 83.80 मीटर इतक्या अंतरावर त्यानं भाला फेकलेला आहे. जाकूब वडेलचज नावाचा झेक रिपब्लिकचा जो काय व्यक्ती आहे त्यानं नीरज चोप्राला हरवलं आणि त्यानं सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. सो लक्षात ठेवा, जी काही जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा झाली त्यामध्ये नीरज चोप्रानं 88.17 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं. परंतु त्याच वेळेला ही जी काही युजिन इथं डायमंड लीग मालिकेतील अंतिम स्पर्धा झाली तिथं त्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे. सो तुमच्या लेवलला वरती नोट्समध्ये शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं की बाबा नीरज चोप्रानं कुठली मेडल्स कसे मिळवलेले आहेत. नीरज चोप्रानं ही जी काही जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली तिथं गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि डायमंड लीग स्पर्धा जी झालेली आहे त्या डायमंड लीग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे. आणि भाला फेकलेलं अंतर पण चांगलं लिहून ठेवा इथं 83.80 आणि इथं मी तुम्हाला जे सांगितलं होतं ते. ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना, शॉर्टमध्ये लिहून ठेवा. डायमंड लीगमध्ये सिल्वर मेडल आहे आणि ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. ओके, येस. नंतर फार महत्त्वाची स्पर्धा
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा. ओके, आपण त्याला दुसऱ्या शब्दामध्ये US ओपन असं देखील म्हणतो. US म्हणजेच अमेरिकन ओपन. सगळ्यांना माहीत आहे ह्या जे काही ग्रँड स्लॅम्स टेनिस स्पर्धा आहे त्याच्या विशिष्ट क्रमानं होत असतात बघा. त्याचा मी लॉंग फॉर्म पण बऱ्याच वेळेला सांगत असतो. अफवा असा लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म आहे. ओके, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या क्रमानंच दरवर्षी ह्या स्पर्धा होत असतात. याचा अर्थ ही जी काही अमेरिकन आहे ती वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. वर्षामध्ये ग्रँड स्लॅमच्या 4 स्पर्धा त्या ठिकाणी पार पडतात. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन. अमेरिकनला आपण त्या ठिकाणी US ओपन देखील म्हणू शकतो. याचा अर्थ ही अमेरिकन ओपन जी आहे ती वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा त्या ठिकाणी आहे. आता बघा, आयोगानं अलीकडं प्रश्न विचारायचं बंद केलं ह्याच्यावरती की महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं, पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं, असा काही विक्रम वगैरे कुठल्या खेळाडूने केला असेल तरच आयोग प्रश्न विचारतं. सो मेक इट सिम्पल, जास्त काही अवघड लक्षात ठेवू नका. ही स्पर्धा महिला एकेरी आणि पुरुष एकेरीमधले जी काही विजेते आहेत त्याच्याबद्दलच आयोग प्रश्न विचारू शकतं. सो महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे कोको गॉफ यांनी, ज्या अमेरिकेच्या आहेत. ओके, कोको गॉफचं हे पहिलंच ग्रँड स्लॅम विजेतेपद होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारी ही तिसरी युवा टेनिसपटू आहे वय वर्ष 19 असताना. सो साधा सिंपल प्रश्न विचारू शकतात की अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद जिंकणारी, महिला एकेरीचं विजेतेपद जिंकणारी खेळाडू कोणती आहे? कोको गॉफ. तिनं अरिना साबालेंका जी बेलारूसची खेळाडू आहे तिला हरवलेलं त्या ठिकाणी आहे. दुसरा जो खेळाडू आहे तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतंय हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आयोग याच्याबद्दल तुम्हाला 100% प्रश्न विचारेल. ओके, कारण विक्रम केलेला आहे. याच्या अगोदर पण नोवाक जोकोविच, राफेल नदालवरती प्रश्न विचारलेले आहेत. पुरुष एकेरीचं, अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे नोवाक जोकोविच यांनी, जो सर्बिया देशाचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. अमेरिकन ओपनचं चौथं तर त्याचं विक्रमी, लक्षात ठेवा मी प्रश्न मुद्दामून शब्द लिहिला आहे, विक्रमी 24वा ग्रँड स्लॅम आहे आणि हे ग्रँड स्लॅम जिंकल्यामुळं तो सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा जो काही खेळाडू आहे त्याच्या विक्रमाशी बरोबरी त्या ठिकाणी केलेला आहे. याच्या अगोदर मार्गारेट कोर्ट ज्या काही महिला खेळाडू आहेत त्यांनी पण 24 ग्रँड स्लॅम जिंकले होते. सो नोवाक जोकोविचनं सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे. म्हणजे मार्गारेट कोर्टला पण 24 ग्रँड स्लॅम आहेत आणि त्याला पण 24 ग्रँड स्लॅम त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अमेरिकन ओपन जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू त्या ठिकाणी आहे. यंदाच्या वर्षात त्यांनी 3 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन. याचा अर्थ फक्त विम्बल्डन जी आहे ती विम्बल्डन त्यानं जिंकलेली त्या ठिकाणी नाही. मी तुम्हाला म्हटलं की ह्या ज्या काही स्पर्धा असतात, मी तुम्हाला म्हटलं होतं की अफवा लक्षात ठेवायच्या, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ह्या 4 मधल्या 3 स्पर्धा या 2023 मध्ये त्यानं जिंकलेल्या आहेत. फक्त विम्बल्डनचं विजेतेपद जिंकलेलं नाही. त्यामुळे आयोग असं पण म्हणू शकतं की कुठलं स्पर्धेचं विजेतेपद त्यानं जिंकलेलं नाहीये. तर विम्बल्डन ओपनचं विजेतेपद जिंकलेलं नाहीये. उपविजेता आहे डॅनियल मेदवेदेव, रशियाचा खेळाडू आहे. त्याला पराभूत करत US ओपनचं विजेतेपद नोवाक जोकोविचनं घेतलेलं आहे. ओके, येस, हे तुम्हाला माहित आहे का? अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जी काही पुरुष दुहेरी स्पर्धा झाली त्या पुरुष दुहेरीचं उपविजेतेपद आपल्या भारताच्या एका खेळाडूनं जिंकलेलं आहे. त्याचं नाव आहे रोहन बोपन्ना. ही स्पर्धा जी आहे ती पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी या कॅटेगरीमध्ये होत असते. सो पुरुष दुहेरीचं विजेतेपद, उपविजेतेपद जे आहे ते रोहन बोपन्नानं एका साथीदारासोबत जिंकलेलं आहे. मॅथ्यू एबडन हे ऑस्ट्रेलियाचे आहेत खेळाडू, त्यांच्यासोबत त्यांनी खेळत पुरुष दुहेरीचं उपविजेतेपद जिंकलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अमेरिकन ओपननं नुकताच असा निर्णय घेतलेला आहे की जी काही पुरुष आणि महिला जिंकणारे आहेत त्यांना बक्षिसाची समान रक्कम त्या ठिकाणी दिली जाईल. सो पुरुष आणि महिलांना बक्षिसाची समान रक्कम देणारी ही पहिलीच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा त्या ठिकाणी ठरलेली आहे. ओके, आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यावर प्रश्न आयोग विचारू शकतं की सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या महिला खेळाडू कोण आहेत? जर सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणी जिंकलेले आहेत? मार्गारेट कोर्टनं जिंकलेले आहेत, ऑस्ट्रेलियाच्या आहेत. 2 नंबरला सेरेना विल्यम्स, 3 नंबरला स्टेफी ग्राफ त्या ठिकाणी आहे. नंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू कोण आहेत? तर त्याचं नाव आहे नोवाक जोकोविच, सर्बियाचा आहे. त्यामुळे आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो की नुकतंच खालीलपैकी कोणत्या खेळाडूनं 24 ग्रँड स्लॅम जिंकत स्वतःच्या नावावर विक्रमाची नोंद केलेली आहे? तर तो खेळाडू आहे नोवाक जोकोविच. 2 नंबरला आहे राफेल नदाल, स्पेनचा 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. रॉजर फेडरर, स्वित्झर्लंडचा 20 आहे. त्यामुळं भविष्यामध्ये नोवाक जोकोविचला 2024 मध्ये संधी असेल, कारण मॅक्सिमम ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत मार्गारेट कोर्टनं 24नं. जर पुढच्या वर्षी त्याने एखादं ग्रँड स्लॅम जास्त जिंकलं आणि टोटल 25 जर झाले
तर ओव्हरऑल पुरुष आणि महिलांचा विचार करता तो सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू त्या ठिकाणी ठरेल. आत्ता मात्र मार्गारेट कोर्ट यांच्या 24 ग्रँड स्लॅमच्या विक्रमाशी बरोबरी नोवाक जोकोविचनं त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. नंतर कोपनहेगन जे डेन्मार्कमधलं ठिकाण आहे जिथं जी जागतिक बॅडमिंटन स्पर्धा पार पडली, तिथं कांस्य पदक एका भारताच्या खेळाडूने जिंकलेलं आहे. एच प्रणॉय असं नाव त्या ठिकाणी आहे. नंतर इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जी झाली त्याचं विजेतेपद किरण जॉर्जनं जिंकलेलं आहे. आणि हे वेगळं नाव आहे बघा. आतापर्यंत बी साई प्रणित असतील, HSS प्रणॉय असतील, सात्विक साईराज असतील, यांची नावं त्या ठिकाणी होती. परंतु बॅडमिंटनमध्ये एक नवीन हिरो आपल्याला भेटलेला आहे, त्याचं नाव आहे किरण जॉर्ज. सो इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद किरण जॉर्जनं जिंकलेलं आहे. नंतर भारतातील पहिली ग्रँड प्रिक्स स्पर्धा जी आहे तिचं नाव आहे मोटो GP भारत. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडक्यात ज्या 2 व्हीलर्स असतात त्या 2 व्हीलरची जी काही गाड्यांची शर्यत असते त्याला आपण मोटो GP असं म्हणतो किंवा त्याला ग्रँड प्रिक्स स्पर्धा देखील म्हटलं जातं. सो ही जी काही भारतामध्ये झालेली पहिली ग्रँड प्रिक्स स्पर्धा आहे त्याचं नाव होतं मोटो GP भारत. बुद्ध इंटरनॅशनल सर्किट जे ग्रेटर नोएडामध्ये आहे तिथं ही स्पर्धा पार पडली. मार्को बेझेची जो इटलीचा खेळाडू आहे त्यानं ही स्पर्धा त्या ठिकाणी जिंकलेली आहे. नंतर मॅक्स वेस्टेपेन नावाचा एक खेळाडू आहे, त्यानं 2023 सप्टेंबर 2023 मध्ये जे काही ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकल्या म्हणजे गाड्यांच्या शर्यतीच्या स्पर्धा जिंकल्या त्या 2 आहेत, इटालियन आणि डच. मोस्ट ऑफ द टाइम्स एखादी ग्रँड प्रिक्स स्पर्धा असते ती जिंकलेली असते मॅक्स वेस्टपेननं. नंतर सिंगापूर ग्रँड प्रिक्स स्पर्धा जी आहे ती कार्लोस सेन्झ यानं जिंकलेली आहे, जो फेरारी संघाचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. नंतर एकदिवसीय क्रिकेट म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद म्हणजे फास्टेस्ट 13,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू आपल्या भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली. विराट कोहली हा एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगानं किंवा सर्वात जलद 13,000 धावा करणारा खेळाडू आहे. एकूण 267 डावांमध्ये किंवा इनिंग्समध्ये त्यानं 13,000 धावा केलेल्या आहेत आणि एकूणच जगामध्ये 13,000 धावा करणारा हा 5वा खेळाडू आहे. सो विराट कोहली हा एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किंवा सर्वात जलद 13,000 धावा करणारा जगातला पहिला खेळाडू आहे, तर एकूण 5वा खेळाडू त्या ठिकाणी ठरलेला आहे. नंतर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा 6वा भारतीय तर 15वा फलंदाज रोहित शर्मानं नुकत्याच 10,000 धावा केल्या, तर विराट कोहलीनं नुकत्याच 13,000 धावा त्या ठिकाणी केलेल्या आहे. नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू तिचं नाव आहे डॅनियल मॅकगहे, जी कॅनडा देशाची खेळाडू आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, थोडा महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी खेळाडू डॅनियल, जी कॅनडाची आहे. नंतर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 3,000 षटकार म्हणजे 3,000 सिक्सेस मारणारा पहिला संघ जो आहे तो भारत त्या ठिकाणी ठरलेला आहे. नंतर वाराणसी जो नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे तिथं एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधलं जाणार आहे, त्याची पायाभरणी म्हणजे फाउंडेशन स्टोन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. सगळ्यांना माहीत आहे ICCचा एक दिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषक जो आहे तो आपल्या भारतामध्ये होणार आहे आणि ह्या 2023च्या या क्रिकेट विश्वकपचं जे काही गीत आहे त्याचं नाव आहे दिल जशन बोले. प्रीतम यांनी ह्याचं संगीत दिलेलं आहे. नंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ICC पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक म्हणजे पुढचा जो काही T20चा क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे तो होणार आहे 2 देशामध्ये, वेस्ट इंडिज आणि अमेरिका. अमेरिकेमध्ये डॅलस, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क ह्या शहरामध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी पार पडेल. त्यामुळे हे एक वेगळं आहे बघा, अमेरिकेचा संघ जरी नसला तरी अमेरिकेमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. सो पुढच्या वर्षी ICCचा पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. नंतर महिंद्रा कंपनीचा जो काही स्वराज ट्रॅक्टर आहे त्या स्वराज ट्रॅक्टरचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्ट्रीट 20 हा स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप आहे, तो भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी पार पडला. नंतर रोहन बोप्पन्ना जो आहे त्यानं टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर फिडे जी बुद्धिबळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नियामक संघटना आहे, जसं क्रिकेटसाठी ICC आहे, फुटबॉलसाठी FIFA आहे, तसं बुद्धिबळासाठी फिडे नावाची संस्था आहे. त्या फिडेनं एक क्रमवारी जाहीर केलेली आहे आणि या क्रमवारीनुसार भारताचा अव्वल बुद्धिबळपट्टू कोण ठरलेला आहे तर D गुकेश हा भारतातला अव्वल बुद्धिबळपट्टू त्या ठिकाणी आहे. नंतर टाटा स्टील चेस इंडिया महिला रॅपिड टुर्नामेंट जी झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या दिव्या देशमुख ह्या विजेत्या ठरलेल्या आहेत. नंतर महिला हॉकी 5 इयर्स आशिया कप जो आहे तो त्या ठिकाणी भारतानं जिंकलेला आहे. पुरुषांचा 5 इयर्स आशिया कप तो देखील भारतानं त्या ठिकाणी जिंकलेला आहे.
सो महिला आणि पुरुषांचा हॉकी 5 एशिया कप जो आहे तो भारतानंच त्या ठिकाणी जिंकलेला आहे. ओके, नंतर हांगझू या ठिकाणी जी काही आशियाई क्रीडा स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय संघाचा ऑफिशियल स्पॉन्सर जो आहे तो अमूल आहे. सगळ्यांना माहित आहे अमूल हा एक दुधाचा ब्रँड आहे. आनंद मिल्क युनायटेड लिमिटेड असं त्याचं नाव आहे. आनंद नावाचं ठिकाण गुजरातमध्ये आहे. तिथं जी काही दूध सहकारी संस्था आहे त्याला अमूल असं नाव आहे. सो अमूल हा ऑफिशियल स्पॉन्सर होता. नंतर इन्फोसिस नावाची जी काही IT कंपनी आहे त्याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून इगा स्वियातेक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पोलंड देशाच्या लॉन टेनिसपटू त्या ठिकाणी आहेत. नंतर सिनसिनाटी नावाची टेनिस ओपन स्पर्धा जी झाली ती जिंकलेली आहे नोवाक जोकोविचनं, जो सर्बिया देशाचा खेळाडू आहे. नंतर हवामान फुटबॉल चषक जो आहे तो लडाखमध्ये त्या ठिकाणी पार पडलेला आहे. नंतर 16 वर्षाखालील सॅफ फुटबॉल स्पर्धा, म्हणजेच सॅफ म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, म्हणजे इथं सहभागी होणारे खेळाडू जे आहेत ते दक्षिण आशियातले त्या ठिकाणी आहेत. आणि 16 वर्षाखालील ही जी काही सॅफ फुटबॉल स्पर्धा जी आहे ती भारताने जिंकलेली आहे बांगलादेशला हरवून. नंतर अस्मिता नावाची जी काही महिला लीग आहे ती पुण्यामध्ये पार पडली. बास्केटबॉलचा विश्वकप जो आहे तो जर्मनीने जिंकलेला आहे. जर्मनीचं हे पहिलंच विजेतेपद आहे. सर्बियाला हरवलेलं आहे. फिलिपाईन्स, जपान आणि इंडोनेशिया या 3 देशांमध्ये ही स्पर्धा पार पडली. फक्त एवढंच लक्षात ठेवा, जो काय बास्केटबॉलचा विश्वकप आहे तो कोणी त्या ठिकाणी जिंकलेला आहे. ओके, येस. चला आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक बघितल्यात. पहिला बघितला आपण पुरुषांचा आशिया क्रिकेट चषक जो झाला तो जिंकला कोणी? भारतानं. 8वं विजेतेपद आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा पार पडली. मॅन ऑफ द मॅच मोहम्मद सिराज, मॅन ऑफ द सिरीज कुलदीप यादव, सर्वाधिक धावा शुभमन गिल, सर्वाधिक विकेट्स मथिशा पथिराना. नंतर एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेणारा पहिला भारतीय तर एकूण चौथा गोलंदाज मोहम्मद सिराज त्या ठिकाणी ठरलेला आहे. श्रीलंकेनं टोटल 50 धावा केल्या. 50 धावांमध्ये श्रीलंकेचा ऑल आउट त्या ठिकाणी झाला. टोटल 6 संघ त्या ठिकाणी सहभागी झाले होते. नीरज चोप्रानं जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा जी पार पडली त्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलेलं आहे. ही स्पर्धा बुडापेस्ट इथं पार पडली. 88.17 मीटर एवढ्या अंतरावर त्यानं भाला फेकला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा हा पहिला भारतीय आणि आशियाई खेळाडू आहे. ऑलिम्पिक, जागतिक, आशियाई आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सुवर्णपदक जिंकलेलं आहे. भारताचं या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमधलं 3रं पदक आहे. याच्या अगोदर अंजू बॉबी जॉर्ज यांनी लांब उडीमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. तर नीरज चोप्रा यांनी पाठीमागच्याच वर्षी त्या ठिकाणी सिल्वर मेडल त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिला देश अमेरिका आहे. 12 सुवर्णपदक जिंकले. भारतानं एकच पदक त्या ठिकाणी जिंकलं, ते पण नीरज चोप्राचं होतं आणि भारत 18व्या क्रमांकावर राहिला. नंतर युजीन इथं जी काही डायमंड लीग सिरीज झाली, फायनल झाली, त्याच्यामध्ये नीरज चोप्रानं सिल्वर मेडल त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. नंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफनं जिंकलेले आहे. जी अमेरिकेची खेळाडू आहे तिचं हे पहिलंच विजेतेपद आहे. पुरुष एकेरीचं विजेतेपद नोवाक जोकोविचनं जिंकलेलं आहे. सर्बियाचं आहे. अमेरिकन ओपनचं चौथं तर एकूण त्याचं विक्रमी 24वं ग्रँड स्लॅम त्या ठिकाणी होतं. मार्गारेट कोर्ट यांच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या विक्रमाशी त्यानं बरोबर केलेली आहे. आत्ताच्या 2023मध्ये त्यानं फक्त एक स्पर्धा हरलेली आहे, ती म्हणजे विम्बल्डन. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन स्पर्धा त्यानं जिंकलेल्या आहेत. ओके, या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचं उपविजेतेपद भारताच्या एका खेळाडूने जिंकलं, तो आहे रोहन बोपन्ना. अमेरिका ओपननं नुकतीच एक घोषणा केली, महिला आणि पुरुषांना बक्षिसाची समान रक्कम त्या ठिकाणी दिली जाईल. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे 2 खेळाडू ते म्हणजे मार्गारेट कोर्ट आणि नोवाक जोकोविच, दोघांनी 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. नंतर कोपनहेगन इथं जी काही बॅडमिंटन स्पर्धा झाली तिथं ब्रॉन्झ मेडल HS प्रणॉयनं जिंकलं. इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धा किरण जॉर्जनं जिंकली. भारतामध्ये जी काही पहिली ग्रँड प्रिक्स स्पर्धा पार पडली MotoGP भारत ग्रेटर नोएडा या ठिकाणी, मार्को बेझेची हा त्याचा विनर आहे. मॅक्स वेस्टपननं 2023मध्ये इटालियन आणि डच या ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकल्या. सिंगापूर जिंकलेल्या आहे कार्लोसनं. विराट कोहलीनं नुकत्याच 13,000 धावा पूर्ण केल्या आणि जगामध्ये सर्वात जलद 13,000 धावा पूर्ण करणारा हा पहिला खेळाडू आहे. 267 इनिंग्समध्ये त्यानं एवढ्या धावा केलेल्या आहेत. नंतर 10,000 धावा नुकत्याच रोहित शर्माने केलेल्या आहेत. डॅनियल ही कॅनडाची खेळाडू पहिली ट्रान्सजेंडर आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळेल. 3,000 षटकार मारणारा खेळाडू आहे संघ आहे भारत. वाराणसी इथं क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केलेली आहे. दिलजशन बोले हे 2023च्या क्रिकेट वर्ल्ड कपचं गीत त्या ठिकाणी आहे. पुरुषांचा पुढच्या वर्षीचा क्रिकेट T20 क्रिकेट विश्वचषक जो आहे तो वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. स्वराज ट्रॅक्टरचा सदस्यदूत महेंद्रसिंग धोनी आहे. T20 हा जो काही वर्ल्ड कप आहे तो चेन्नईमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी टेनिसमधून निवृत्ती रोहन बोपन्नानं घेतलेली आहे. फिडे नावाची जी काही संस्था आहे त्यांनी भारतातला अव्वल बुद्धिबळपटू म्हणून डी गुकेशची नोंद केलेली आहे. टाटा स्टीलची जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये दिव्या देशमुख जिंकलेली आहे. महिला आणि पुरुषांच्या बाबतीत हॉकी 5 एशिया कप जो आहे तो भारताने त्या ठिकाणी जिंकलेला आहे.
नंतर इन्फोसिस कंपनीची सदिच्छादूत इया स्वियातेक, जी एक पोलंडची टेनिसपटू आहे. सिन्सिनाटी टेनिस ओपन नोवाक जोकोविचनं जिंकलेली आहे. हवामान फुटबॉल चषक लडाखमध्ये पार पडला. 16 वर्षाखालील सॅप फुटबॉल स्पर्धा भारतानं जिंकलेली आहे बांगलादेशच्या हरवून. खेलो इंडिया महिला लीग, जी आता अस्मिता लीग नावानं ओळखली जाते, ती पुण्यामध्ये पार पडली. बास्केटबॉलचा जो काही विश्वकप आहे तो जर्मनीनं त्या ठिकाणी जिंकलेला त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.